नमस्कार मित्रांनो, मी आकाश पंडित संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्थेच्या या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपणा सर्वांना मित्रांनो कल्पना आहे की येत्या 15 जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे. तर मी तुमच्याशी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना मला हा अत्यंत आनंद होतो आहे की 9 वर्षापासून पालिकेचे निवडणूक प्रक्रिया रखडलेली होती. कोर्टाच्या आदेशाने ती पूर्ववत होऊन आता जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला ती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण मतदार म्हणून मित्रांनो आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपला मतदानाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काही संविधानिक अधिकार दिलाय तो बजावण्याचा दिवस आज आलेला आहे आणि तो मतदानाचा पवित्र अधिकार बजावण्यासाठी आपण अशा उमेदवाराला त्या ठिकाणी आपलं मतरूपी सदिच्छा देऊन महानगरपालिकेमध्ये पाठवा जो आपल्या जगण्यातले प्रश्न आपल्या जीवन मरणाच्या ज्या आपल्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी जो लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे अशाच प्रगल्भ सुशिक्षित आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणारा लोकप्रतिनिधी आपण त्या ठिकाणी निवडून द्याल अशी माझी असणारी भूमिका आहे. मित्रांनो, प्रकर्षाने मी युवकांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की आजचा युवक पाहिला तर तो त्या फारसा त्या राजकीय दृष्टिकोनातनं या निवडणूक प्रक्रियेला बघत नाही, तर तो या हॉलिडे समजून काही मित्रमंडळी गेट टुगेदर करतात आणि या निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात. तर असं न करता आपण आपल्याला लोकशाहीने जो काही अधिकार दिलाय तो बजावण्यासाठी महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपलं मतरूपी मतदान करून त्या ठिकाणी आपण योग्य उमेदवाराला ते आपलं मतदान करायचं आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना असल्या कारणास्तव आपल्याला यंदा 4 मतदान द्यायचे आहेत. अ गटासाठी आपल्याला 1 मतदान करायचं आहे, ज्या मतपत्रिकेचा रंग आपल्याला पांढरा असेल. त्याचप्रमाणे ब गटासाठी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. क गटासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि ड अशा 4 आपल्याला त्या ठिकाणी ईव्हीएम वरती 4 सदस्यांकरता आपल्याला वेगवेगळं मतदान त्या ठिकाणी त्यांच्या चिन्हासमोर आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, हे मतदान करायला जात असताना आपलं ओळखपत्र आपल्या सोबत असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी मतदानाची प्रक्रिया आहे ती विलंबली नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला आपलं वोटर आयडी किंवा आपलं आधार कार्ड जे आपल्याला गव्हर्नमेंटल आपल्याला जे काय आयडी प्रूफ आहेत ते आपण आपल्या सोबत ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आपल्याला की दुसरं एक बटन दाबलं तरच आपलं मतदान होणार, 2 जणांना मतदान केलं तर आपलं मतदान होणार. मित्रांनो, आपल्याला जर कोणत्या गटामधला उमेदवार आवडत नसेल किंवा आपण त्याच्याशी सहमती दर्शवू शकत नसू तर आपल्याला नोटाचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. ते ऑप्शन आपण त्या ठिकाणी तिथं मतदान करून नोटाला मतदान करून आपले 4 सभासदांचा जे काही आपलं ईव्हीएम आहे त्याच्यावर आपलं मतदान आपण नोंदवू शकतो. तर अशा अनेक गोष्टींना आपण लक्षात घेऊन उद्याच्या 15 तारखेला मतदान करायचं आहे. एक सुजान आणि प्रगल्भ पुणे शहर घडवण्यासाठी आपल्या सर्वांचं मतदान आपल्याला त्या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मतदानाचा टक्का आपण वाढवून या पुणे शहराचा लौकिक आणि या महानगरपालिकेचा जो काही लोकशाहीचा उत्सव आहे हा साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान मतरूपी असणं गरजेचं आहे. हे जाहीर आव्हान मी तुम्हाला या संकल्पच्या वतीनं करतो आणि पुनश्च एकदा मनापासून विनंती तुम्हा सर्वांना करतो की तुम्ही सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपलं मतदान 15 तारखेला नक्की नोंदवा. भेटूयात 15 तारखेला मतदान केंद्रावर. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.